नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी मध्ये तुम सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, एक योजना सध्या न्यूजमध्ये मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम. तर ही योजना काय आहे, याचे बेनिफिट्स काय आहेत, फॉर्म कसा फिलअप करायचा आणि याच्यामध्ये पात्रता काय आहेत आणि कोणकोणत्या उद्योगासाठी असणार आहे बघा, ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे. सुरुवातीला न्यूज पाहू. जगताप यांच्या मार्फत आली. जगताप कोण आहेत? माहिती तंत्रज्ञान कौशल्य विकास संस्थेचे अध्यक्ष आहेत बघा, तुषार जगताप यांच्या मार्फत न्यूज काल 1 नोव्हेंबरला आली. आजच्या न्यूज आउटलेटमध्ये ही न्यूज आली बघा. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेच्या माध्यमातून येत्या 5 वर्षांमध्ये किमान 1 लाख उद्योजक तयार करण्यात येतील. या योजनेच्या माध्यमातून 10 लाख रोजगार निर्मितीची उद्दिष्टे. यासंबंधी जी आर बघा 1 नोव्हेंबर 2019ला आला होता. त्यानंतर ही योजना चालू झाली. नोंदणी कसं कराल तर बघा, त्याची वेबसाईट आहे https://cmegp.gov.in. CM म्हणजे महाराष्ट्र CM, नंतर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम म्हणलं जातं. याचे निकष काय बघा, वयोमर्यादा 18 ते 45 आहे. अनुसूचित जाती जमाती, महिला, माजी सैनिक यांना 50 वर्षापर्यंत. शैक्षणिक पात्रता बघा 10वी पास सुद्धा याला आहेत. त्यानंतर बघा उत्पादन उद्योग काय, यासंबंधी आपण पुढे पाहणार आहे. यासंबंधी बघा नंतर प्रकल्प अहवाल खाली विहित निकषावर आधारित असणे आवश्यक आहे. याच्यामध्ये स्थिर भांडवल बघा, मशिनरी रक्कम कमीत कमी 50%, इमारत बांधकाम जास्तीत जास्त 20%, खेळते भांडवल तुम्हाला जास्तीत जास्त 30%, स्वगुंतवणूक 5 ते 10%, अनुदान मर्यादा तुम्हाला 15 ते 35% तुम्हाला अनुदान भेटणार आहे. ही योजना बघा नवीन स्थापित होणाऱ्या उद्योगासाठी आहे. ते उद्योग कोणकोणते तुम्ही करू शकता, आपण ते पुढे पाहणार आहे. आता यासंबंधी कागदपत्र काय बघा, हे समजून घ्या आणि अपलोड कसे करायचे हे पण तुम्हाला मी समोर दाखवणार. नंतर कागदपत्रे बघा, पासपोर्ट साईजचे फोटो, आधार कार्ड, जन्म दाखला, ज्याच्यामध्ये शाळा सोडल्याचा दाखला आणि डोमासाईल सुद्धा असलं तरी चालेल. शैक्षणिक पात्रता 10वी 12वीचे. नंतर हमीपत्र, प्रकल्प अहवाल, तुमचे जे प्रकल्प असणार आहे, उदाहरणार्थ कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट असेल किंवा जे इतर आहे मशिनरी, लॉन्ड्री, ओके, यासंबंधी जे उद्योग असणार त्यासंबंधी तुम्हाला काय प्रकल्प दाखवावा लागणार आहे. त्यानंतर विशेष प्रगो असेल तर प्रमाणपत्र, कास्ट सर्टिफिकेट लागेल. नंतर लोकसंख्येचा दाखला, त्यास कोणत्या ठिकाणी टाकणार आहे, त्या ठिकाणी किती हजार लोकसंख्या आहे बघा, यासंबंधी तुम्हाला कागदपत्र दाखवावं लागणार आहे. त्यानंतर बघा कर्जासाठी काय काय भेटणार आहे बघा, 5 ते 10% स्वतःचे भांडवल राहणार आहे. याच्यामध्ये बघा 10 ते 35% तुम्हाला अनुदान भेटणार आहे. बँकेचं कर्ज बघा 60 ते 80% बँकेचे कर्ज भेटेल. 30% महिलांसाठी अनुदान राखीव असणार आहे. 20% SC आणि ST साठी अनुदान राखीव असणार. ही योजना बघा एक कुटुंब एक लाभार्थीसाठी सुरुवातीला होणार आहे. त्यानंतर बघा कोणकोणते व्यवसाय करू शकता बघा, याच्यामध्ये बघा आता हे डिटेल व्यवसाय आहेत तुमच्यासाठी हे फायदेशीर ठरतील. थ्रेड बॉल, नंतर वुलन बॉलिंग, नंतर लेंची बनवणे म्हणून म्हणे, फॅब्रिक्स उत्पादन, लॉन्ड्री, बार, प्लंबिंग, डिझेल इंजिन पंप दुरुस्ती, नंतर स्प्रेअरसाठी टायर व्हॅलिसिनिंग युनिट, ॲग्रिकल्चर सर्व्हिसेस, बॅटरी चार्जिंग, आर्ट बोर्ड पेंटिंग, स्प्रे पेंटिंग, सायकल दुरुस्तीचे दुकाने, बँड पथक, मोबाईल, इलेक्ट्रॉनिक उपकरणे दुरुस्ती, इलेक्ट्रॉनिक उपकरणे दुरुस्ती, नंतर ऑफिस प्रिंटिंग, बुक बायडिंग, काटेरी तारेचे उत्पादन, नंतर इमिटेशन ज्वेलरी म्हणजे बांगड्याचे उत्पादन, स्क्रू उत्पादन, इंजिनिअरिंग वर्कशॉप, स्टोरेज बॅटरी उत्पादन, जर्मन भांडी उत्पादने, नंतर रेडिओ उत्पादन, व्होल्टेज स्टॅबिलायझर उत्पादन, कोरिओ फूड, नंतर आर्टिक फर्निचर बनवणे, ट्रंक आणि पेटी उत्पादन, ट्रान्सफर, मोटर पंप जनरेशन उत्पादन, कॉम्प्युटर असेंबल करणे, वेल्डिंग वर्क्स, वजन काटा, नंतर सिमेंट प्रोडक्ट, विविध भौतिक हाताळणी उपकरणे, मशीनचे सुट्टे भाग उत्पादन, मिक्सर ग्रेडिंग, इतर घरगुती वस्तू बनवणे, प्रिंटिंग प्रेस, स्क्रीनिंग प्रेस, बॅग उत्पादन, मंडप डेकोरेशन, गादी कारखाना, कॉटन टेक्सटाईल फॅब्रिकेशन, झेरॉक्स सेंटर, चहा स्टॉल, नंतर मिठाईची उत्पादने, होजिअरी उत्पादने, रेडीमेड्स गारमेंट, नंतर टेलरिंग उत्पादन, सजावटीचे, नंतर बाहुली बनवणे, फोटोग्राफी, खेळणी वगैरे, असे सर्व उद्योग याच्यामध्ये बघा. तुम्हाला डिटेल वाचायचं असलं तुम्ही हे नंतर वाचू शकता. व्हिडिओ पॉज करून ती नक्की पहा. आता आपण काय बोलू, कोणत्या वेबसाईटला अवेलेबल बघा. तुम्हाला स्क्रीनवर तुम्हाला वेबसाईट आहे बघा, https://cmegp.gov.in होमपेज आहे बघा, चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम बघा. वेबसाईट सर्च केल्याने तुम्हाला स्क्रीनवर अशी वेबसाईट ओपन होईल. याच्यामध्ये विविध भाग आहे बघा, बँकेचे पण आहेत किंवा ॲप्लिकेंट आहे किंवा इतर जे आहे बघा. तुम्हाला याच्या इंडिव्हिज्युअल आहे बघा, 1 नंबरला ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म फॉर इंडिव्हिज्युअल. ह्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला समोर इन्फॉर्मेशन भरावं लागेल, स्वतःचे काय आहे, नाव काय आहे, नंतर जे डॉक्युमेंट लागणार तिथं तुम्हाला स्कॅन करावं लागते. फॉर्म छोटासा आहे, एक 10 ते 15 मिनटात हा फॉर्म भरून होऊ शकतो जर डॉक्युमेंट रेडी असेल. आणि हे डॉक्युमेंट आहे तुम्हाला स्कॅन करून अपलोड त्या ठिकाणी करावं लागते. त्याच्यामध्ये स्वतःचा फोटो, कास्ट सर्टिफिकेट, मार्कशीट, नंतर कॅटेगरी सर्टिफिकेट असेल, प्रोजेक्ट कोणकोणता असणार आहे ते डॉक्युमेंट्स या ठिकाणी तुम्हाला अपलोड करावं लागतील. इतर जे डॉक्युमेंट जसं की आधार कार्ड, पॅन कार्ड, बर्थ सर्टिफिकेट, अंडरटेकिंग फॉर्म आणि अदर डॉक्युमेंट जे असतील तर ते सर्व या ठिकाणी अपलोड करायचे.
तुम्हाला त्याबाबत बघा अपलोड केल्यानंतर याच वेबसाईटला तुमची स्वतःबद्दलची माहिती तुम्हाला पाहायला भेटेल पास काय. आणि त्यासंबंधी बघा ज्या बँकेत तुम्हाला इथं बँकेचं पण एक ॲड करण्याचं सेक्शन आहे बघा मित्रांनो. तर त्या बँकेमार्फत तुम्हाला लोन मंजूर होऊ शकतं त्या बिझनेससाठी. ते लोक तुम्हाला येऊन चेक करतील आणि ते प्रोजेक्ट आहे बघा तुम्हाला ते पास करतील. ओके, त्याच्या बघा मित्रांनो ही जी योजना आहे ती सर्वांसाठी जे बेरोजगार तरुण आहे बघा त्यांच्यासाठी ही नक्कीच फायदेशीर असणार आहे. सध्या न्यूजमध्ये आहे बघा, त्याचा नक्की फायदा घ्या. ओके, हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा. अजून जर माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला 1 नोव्हेंबर 2019चा GR आहे बघा त्याच्यामध्ये डिटेल माहिती दिली आहे. ओके, बऱ्याच जणांना याच्यामार्फत बघा लोन पास झाले तर तुम्हीसुद्धा यासाठी ट्राय करू शकता. ओके, जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.